कधी मित्रांनो मल्चिंग पेपरवर तुम्ही पालकाचे पीक बघितले का? पालक म्हणू शकतो, संभार म्हणू शकतो. तर या शेतकऱ्यांनी इथं केलेलं आहे. म्हणजे याला आपण मल्टीक्रॉपिंग पण म्हणू शकतो. मल्टीक्रॉपिंग म्हणजे एकाच बेडवर वेगवेगळे पीक घेणे आणि एकाच शेतामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे 3 ते 4 पिके घेणे. या शेतकऱ्यांनी इथं मल्टीक्रॉपिंग केलेली आहे. म्हणजे यांनी हे जे बेड बघताय मित्रांनो तुम्ही, मल्चिंग पेपर याच्यामध्ये टाकलेले आहे. मल्चिंग पेपर तुम्ही बघू शकता. ज्याच मल्चिंग पेपरवर यांनी इथं काकडीचं पण पीक लावलेलं आहे. काकडीची ग्रोथ जे आहे ते तुम्ही इथं बघू शकता किती चांगल्या प्रकारे जे आहे ते झालेली आहे. आणि या साईडनं इथं त्यांनी तिकडं संभार लावलेला आहे. ती साईड तुम्ही बघू शकता पूर्ण. आणि या साईडनं जे आहे ते पालकाचे पीक लावलेले आहे. या मल्चिंग पेपरवर जे आहे ते पालकाचे पीक तुम्ही इथं बघू शकता किती चांगल्या प्रकारे जे आहे ते सध्या ग्रोथ याची होत आहे. तर याला मित्रांनो मल्टीक्रॉपिंग म्हणतात. या मल्टीक्रॉपिंगमुळे आपल्याला असा फायदा होतो की एका पिकाला जर भाव नसला तर आपल्या दुसऱ्या पिकाला भाव लागतो, आणि दुसऱ्याला पण नसला म्हणजे दोन्ही पिकाला जरी भाव नसला तर तिसऱ्या पिकाला जरी भाव जरी असला तर आपला जो खर्च आहे शेतीचा तो पूर्ण त्या प्लांटमधून जो आहे तो निघून जातो, आणि आपल्याला खूप चांगला फायदा जो आहे तो त्या पिकांमधून जो आहे तो भेटतो. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा.